रामकृष्ण हरी. माऊली ॲग्रोमध्ये आपलं सहर्ष स्वागत. शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहे मुक्काम पोस्ट करोलियम, तालुका मिरज, जिल्हा सांगली या ठिकाणी पॉईंट बघतोय. आनंद कांबळे जे आता त्यांच्या मशीन आणि रॉडचं त्यांनी काढतात, तोपर्यंत आपण म्हटलं की काका या तुमचं नाव सांगा. या माझं नाव विजय विनायक मोरे, हां, करोलियम. आपला हा पॉईंट कशासाठी पण बघणार आहे? हा घर बांधणीसाठी, घर बांधण्यासाठी, शेतीसाठी. 5 गुंठ्याचा आहे क्षेत्र आहे, त्यामध्ये आपण पॉईंट काढतोय. घर बांधणी आणि इथून त्यांची शेतीला पण आहे, शेतीसाठी पण आहे. इथं रोड टच आहे, तुम्हाला तेही दाखवतो. शेतकरी मित्रांनो, इथं गाड्या लागल्यात. हा डांबरी रोड टच आहे. हा एरिया बघा कुठंपर्यंत. हे 5 गुंठ्याचं क्षेत्र आहे. ह्या 5 गुंठ्यामध्ये त्यांना पॉईंट काढून द्यायचा आहे. आता आनंद कांबळेजी इथं पॉईंट बघतायत. बघा पॉईंट कुठं निघतोय आणि कसा निघतोय आपण ते बघूया. ह्या 5 गुंठ्याच्या क्षेत्रामध्ये जर बघितलं तर इथं कुठलंही म्हणजे इथेच नाही, कारण का इथं पलीकडे पण घर आहे. इथं पण बऱ्यापैकी इथं स्लॅबच्या घराचा ट्रेंड दिसतोय जरा जास्त. शेतकरी मित्रांनो, आता आनंद कांबळेजी मशीन आणि ह्या पद्धतीने दोन्हीने तुम्हाला करून दाखवतात. आपल्याकडं जवळपास 5 पद्धतीचे जे रॉड आहेत आणि एक आपली वॉटर डिटेक्टर मशीन, अशा 6 पद्धतीने आपण पाणी बघतोय. सोबत एक नारळ आहे. म्हणजे आम्ही सांगतो की 5 पद्धतीने आपण नाळानं बघतोय. आता इथं बघा, हे बघा वॉटर डिटेक्टर मशीन आहे. दुसरं हे नारळ एक आहे. तिसरं म्हणजे हा एक रॉड आहे. त्यांच्या हातामध्ये ते 2 रॉड आहेत. आणि इथं बघा हे एक रॉड, 2, 3, हे 4, हे मशीन 5 आणि हातामध्ये 2 आहेत. आम्ही सांगतो फक्त 5च. 5 पद्धतीने आपण पाणी बघतोय. बघा काही लोकांनी सांगितलं की तुम्ही कशाने पाणी बघताय, त्यांच्यासाठी हा खास स्पेशल आपण व्हिडिओ तयार करतोय. आता आनंद कांबळेजी बघा चालू केले दाखवायला. एक लाईन आहे, इथं इथे एक लाईन दिसते. दादा तुम्ही इथं कोण पण उभा राहा. आता पूर्ण प्लॉटमध्ये फिरतायत बघा. तसं काय आहे की छोट्या ह्याच्यामध्ये असेल तर पाणी जरा थोडं जास्त फिरावं लागतं, पण मोठा असेल तर आपल्याला तसं जास्त फिरावं लागत नाही. त्याच पद्धतीने आपलं पाणीसुद्धा आपण 100% काढून देण्याचा चांगला प्रयत्न करतो. हे बघा ह्या इथे काय दादा, इथं कोणतरी या, एक कोणतरी आहे इथं. तुम्ही तिथे एकदा तिथलं बरं, एक कोणतरी इकडे. ह्या इथं दुसरी लाईन आली बघा. आणि आमचा आनंद कांबळेंचा हातखंडा म्हणजे कशात की पॉईंटचा जो सेंटर पॉईंट आहे, म्हणजे 2 पॉईंट असतील तर ते पॉईंट जुळवणे म्हणजे आमच्या आनंद कांबळेंचा हातखंडा आहे. त्यामध्ये त्यांची माहीर पण आहे. आता बघा पॉईंटमध्ये इथं 2च निघाले. काका या इथं या, हे मालक आहेत बघा. हे बघा दादा या इथं. म्हणजे मगाशी काढलेला तो एक पॉईंट आणि हा एक, अशा ह्या 2 लेअर आहेत. ह्या 2 लेअर आता आपल्याला मिक्स करून त्याचा पॉईंट काढायचा आहे. चला पुढं. कोणाला बोलू दे. काका या तुम्ही इथं. ती लेअरच इथं आलेलं आहे बघा. काही शेतकऱ्यांचं मत असं आहे की लेअर तुमची डायरेक्टच कशी समोर येते. आता तेही तुम्हाला दाखवते की लेअर कशी फिरत येते. बरोबर काका तुम्ही या इथं. दादा या तुम्ही इथं पुढे. हे बघा ती लेअर तिकडून अशी सरळ आलेली नाही बघा, फिरत आली. आणि ती पलीकडली लेअर आहे ती अशी फिरत इथं राहिली. आणि आता सेंटर पॉईंट कुठे निघतोय बघा. सेंटर पॉईंट ह्या इथं निघाला. शेतकरी मित्रांनो बघा आता हा पॉईंट इथं निघालेला आहे बघा. आणि इथं आपण घर बांधणार आहेत. घरासाठी आपल्याला पाणी त्या पद्धतीने पाणी पॉईंट बघायला लावले आपण. आनंद कांबळेजींनी थोडं करत नवीन एक गोष्टी आत्मसात करून त्यांचं पॉईंट बघणं चालू आहे बघा. कारण प्रत्येक वेळेला जे काही अनुभव येतात त्या अनुभवानुसार आपण माणूस बदलत जातो. रॉडसुद्धा आपण पहिले एकच रॉड होता, पण आज आपल्याकडे 5 रॉड आहेत. काही यामध्ये मातीचे रॉड केलेले आहेत, केमिकलचे रॉड पण केलेले आहेत.
काही लोक शेतकऱ्यांचं पाण्याचं बघणं की आम्हाला तुम्ही काय त्यात केले सांगा. आपण त्यामध्ये पण सांगितलं होतं की त्या पांढऱ्या रॉडमध्ये आपण काय केलं आहे आपण 100% आपण सांगणार नाही, कारण ते आमचे स्पेशली ट्रिक आहे. आता हे पॉईंट आता इथला काढला गेलेला आहे. आता आपल्याला हा दुसरा रॉड आहे बघा. ह्यामध्ये आपल्या ह्या रोडला पाणी पोकळ लाईन जर कुठं असेल तर ते दाखवतं, आणि दुसरं म्हणजे लूज कुठं असेल तेही दाखवतंय बघा. बऱ्याच शेतकऱ्यांनी पानाड्यानेच आपल्याला फोन केलेला होता की माऊली त्यामध्ये तुम्ही काय वापरलं ते सांगा. हे आपली ट्रिक आहे, आपण सांगणार नाही, हे पहिले बोललोय. आता त्या दोन्हीमध्ये पण बघा. आता तुम्ही आनंद कांबळे दोन्ही पण दाखवा. दोन्हीमध्ये कसा फरक बघा. ह्यामध्ये वेगळं केमिकल म्हणजे एक मिनटं, ह्यामध्ये काय केलं आपण, ह्यामध्ये 32 प्रकारची माती आहे आणि 4 केमिकल घातल्यात, आणि ह्यामध्ये जवळपास केमिकल घातलेलं आहे फक्त. पण त्यात केमिकल कुठलं वापरलं आहे ते आपण सांगणार नाही, म्हणून आपण अजून आवर्जून सांगतोय. आता दोन्ही दिशा कशी बदलते बघा. ज्या ठिकाणी पाणी आहे त्या पाण्याच्या ठिकाणी ते तो रॉड पलीकडला कसा हल्ला बघा तो, पण हा हालत नाही आहे. आणि ज्या ठिकाणी पोकळ लाईन आहे त्या ठिकाणी तो पलीकडचा रॉड हलतो, अलीकडला रॉड हलत नाही बघा. हे दोन्ही दाखवते, दोन्ही लेअर दाखवत आहेत. त्याला पोकळ कुठंच नाही. ह्या भागामध्ये ह्याला कुठं पोकळ दिसत नाही आहे. आता आपल्याला वॉटर डिटेक्टर मशीननं पण दाखवत आहेत बघा कशा पद्धतीने येतं. आता बघा आपल्याला इथं पाणी चेक करायचं आहे, म्हणजे किती त्या लाईननं जे पाणी आलंय त्या लाईननं आल्यानंतर पाणी किती इंची पाणी लागेल किंवा त्यामध्ये किती पाणी आहे. ही लाईन इकडून आल्या आणि आपल्या पॉईंटकडे गेल्या. आता ह्याला पाणी किती आहे बघा. सर्वसाधारण 1 इंच पाणी. 1 इंचाच्या आसपास पाणी दाखवत आहे बघा इथं. ह्या बाजून आली आणि इथं गेले. हां, आता ही दिशा उत्तर दिशा आहे बघा. उत्तर दिशेकडून आल्या आणि पश्चिम दिशेकडून आल्या. ह्याला पाणी किती आहे. दक्षिण दिशा काय. हां, ही दक्षिण दिशा आहे. सॉरी बरं का, ही दक्षिण दिशेकडून उत्तरेकडे जातं आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे जातं. अशा 2 दिशा दाखवते. आता ह्यामध्ये बघा ह्याला पाणी किती दाखवते बघा बरं. सर्वसाधारण ह्याला पण 1 इंच. ह्याला पण 1 इंचीच्या आसपास पाणी आहे. लाईन आपण धरून पॉईंटला जाते. हां, आणि आता दोन्हीचा धरून पॉईंटला पाणी किती येत आहे. हां, आता इथं ह्याचा रिफ्लेक्ट बघा. हे बघा इथं दाखवतंय सर्वसाधारण 2 इंचाच्या आसपास. 2 इंचीच्या आसपास इथं पाणी लागण्याचं हे आहे. आणि फायनल पॉईंट आहे. आता आपण हा पॉईंट काढला होता, ताऱ्यानं पण काढला होता, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने आपण जे काय केमिकल वगैरे भरून केलेलं आहे. आता आपण पॉईंट काढतोय वॉटर डिटेक्टर मशीन, ज्याच्यावर आता सध्या सगळ्यांचा जरा जास्त भरोसा आहे. कारण मशीनवर पाणी बघितलं म्हणजे सगळे म्हणतात की पाणी व्यवस्थित असतं, हे असतं. आपण तेही करून पाणी सांगतोय बघा. आता आनंद कांबळे जिथे सेटिंग करतात, मागं पहिला एक व्हिडिओ करून टाकला, त्यामध्ये सेटिंग काय काय करतोय तेही परिपूर्ण सांगितलं होतं. पण कसं होतंय प्रत्येक व्हिडिओमध्ये जर आपण ते करत बसलो तर होणार आहे काय, सगळंच दिसणार नाही आहे किंवा तेवढा वेळ जातो जास्त, आणि ते बघायला लोकांना पण हे होतंय. आता बघा हे बघा लाईन इथं आलेली आहे. लाईनसाठी मशीन कसं हलतंय बघा, आणि बीप पण ते बदलतोय थोडा बघा. हॅलो, बघा इथं हा वॉटरचा लेवलचा दाखवत आहे. फायनल पॉईंट झाल्यानंतर ते मशीन फिरतं. आता पलीकडली जी लेअर आहे त्या लेअरला पैसे चाललं आहे बघा. त्या दोन्ही लेअरचा सेंट्रल पॉईंट कसा निघतोय बघा. जसं जसं ती पाण्यातली आत लेअर जाते त्या पद्धतीनं ते मशीनसुद्धा फिरते. हे बघा आता इथं फिरल्या. आता फक्त काही शेतकऱ्यांचं मत असं होतं की आनंदाजी की ही तुम्ही दाखवताय पाण्याची लेअर कशी फिरते ते आम्हाला दाखवा. हे बघा शेतकरी मित्रांनो, आता जे पाण्याची लेअर आतमध्ये जमिनीमध्ये कशी फिरते त्या पद्धतीने ते मशीनसुद्धा फिरते बघा. म्हणजे काही शेतकरी म्हणत होते की लेअर डायरेक्ट तुमची सळ कशी जाते, तसं जमिनीमधून सुद्धा लेअर सरळ जात नसते. आत जसे दगडाची संरचना असते त्या पद्धतीने ते जात असते. आणि हा आपला आता 100% सेंटर पॉईंट निघालेला आहे दाखवतंय बघा. आणि मशीन कसं फिरतं बघा.